जय जय रघुवीर समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव पुंडलीक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ। सत्य साच खरे हो सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने येणे तुटते बंधने उभरे लोकी कीर्ती जेणे उभरे लोकी कीर्ती जेणे येणे तुटते बंधने भावजाचे गाठी भावजाचे गाठी भावजाचे जासी लाभार कामुठी जासी लाभार प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी संतांचे मुकुटमणी असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचं ज्ञान त्यांच्या अधिकाराचा बोध अगदी सर्वांगीण दृष्ट्या पाहायचा झाला तर महाराष्ट्र प्रांतामध्ये निवसणाऱ्या आणि आध्यात्मिक धारेशी
जे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांनाच ज्ञात असावं. त्यांच्या अधिकाराचे वर्णन करणारी मोरोपंतांची आर्य आहे. स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा वैराग्ये डोलविला वैराग्ये डोलविला माथाजे मुनींद्र सनकाचा स्वात्मानुभव बघता तुकया केवळ सखाची जनकाचा वैराग्य डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकाचा. ज्यांचा स्वात्मानुभव पाहू जाता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे जनक महाराजांचे सखाच आहेत की काय, मित्र आहेत की काय, अशा प्रकारची भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि वैराग्य डोलविला, वैराग्याच्या बळावरती ज्यांनी प्रत्यक्ष सनकादिकांचा माथा डोलविला असे जगद्गुरु तुकोबाराय बरं का. अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी कोणत्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्याचा परिहार देऊन कीर्तनाचं चिंतन करावं, अशा प्रकारची एक साधारण परंपरा आहे. तन्यायेने आपण सर्व योग साधनेच्या शिबिराकरिता या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपण सर्व अधिकारी मंडळी आहेत, आपण सर्व योगाभ्यासी मंडळी आहे. आणि आपल्या समोर माझ्या बालकांनी, माझ्यासारख्या बालकांनी चार वेडे वाकुडे शब्द बोलणं ही खरं तर मी माझ्यावरती समर्थांचीच कृपा समजतो. मी जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराच्या चिंतनाच्या दृष्टीने ही गोष्ट बोलतो. बरं, ज्यांचं वैराग्य एवढं प्रबल होतं, खरं तर योगाग्नीच्या उपासनेकरिता, योगाच्या साधनेकरिता एंट्रन्स एक्झाम कोणती असेल तर ती विरक्ती. बरं, ज्ञानोबारायांच्या वृत्तीच्या संबंधाने मी बोलतो. योगाचा अधिकारी कोण आहे? योगाचा अधिकारी तोच आहे जो अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासने लागे आणले योगाग्नीचे. ज्याचं अविवेक नामाचं कौमार्य मुकलंय, नष्ट झालंय, आणि ज्याने विरक्तीशीच लग्न केलं म्हणजे काय म्हणजे थोर कल्पना आहे तो संतांच्या सुद्धा. हल्ली फार लग्न वगैरे असा माहोल असतो. लग्न कोणाशी करावं, पोरगी कशी असावी, ती कशी असावी किंवा किती वेळ एज्युकेटेड असावी. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला पोरगी कोण हवी? जया विरक्तीचे पाणी ग्रहण, विरक्तीशी त्याने लग्न केलं. वैराग्य डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकांचा, असा जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. पण ते सुद्धा ज्ञानोत्तर असलेली आणि योगोत्तर असलेली भक्ती प्रतिपादन करतात. मी भगवान पतंजलींच्या सुद्धा काही सूत्रांच्या संबंधाने या पूर्वरंगात थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. पण तत्पूर्वी माझी प्रामाणिक भावना आपल्या सर्वांच्या चरणी सांगतो. नाना निमित्तांनी सज्जनगडासारख्या पुण्यक्षेत्रावरती कीर्तन करण्याचं महत् भाग्य मला समर्थांच्या कृपेने प्राप्त होत राहतं, सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत राहतं. आणि मी नेहमी सांगत असतो, प्रामाणिक सांगत असतो की खरोखर समर्थांची कृपा किती थोरली आहे, मोठी आहे. फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं नसतं, फार काही कळतं म्हणून कथा कीर्तन करायचं नाही. माझी तर प्रामाणिक भूमिका हीच. थोडंफार टाळ वाजवता येतो, तबला पेटीवरती गाता येतं, एखादा अभंग पाठी, दृष्टांत पाठी, सिद्धांत पाठी, कथा रंगवून सांगता येते, आख्यान रंगवून, याच्या सगळ्यांसाठी कीर्तन करायचं नसतं. मग नेमकं माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा अट्टहास का करायचा? माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा आग्रह का धरायचा? सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या प्रेरणेने माझी प्रामाणिक भावना ही आहे की त्या निमित्ताने का होईना समर्थांच्या, रामरायाच्या आणि
आणि भगवान ज्ञानोबारायांच्या मांडीवरती लेकरू म्हणून खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं. आणि या न्यायानं आपल्या सर्व अधिकारी योगाभ्यासी श्रोत्यांच्या चरणी माऊलींच्याच भाषेत विनवणी करतो की प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल झरे गंगावती तरी स्वीकाराल की, बालक बापाचे ताटे लिखे आणि बापा त्याची जेवू लागे, मग तोही संतोषलेली वेगळे मुखची ओढवी या न्याया. म्हणजे साधारण भोळ्या बाबड्यांच्या समोर कीर्तन करणं वेगळी गोष्ट आहे, पण अगदी समर्थांच्याच भाषेत सांगायचं झालं तर व्याघ्र सिंह भयानक. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नये, पण योगाभ्यास करणं काही साधी गोष्ट नाही. विवेक श्रवणे अतित्रासे व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकारचे, सुषुम्नेचे नितोंडे गिळजे प्राणपणाचे निलोंडे, वोहणी एसीची वडे भारी देत तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग सहती. त्या महत्पथावर चाललेले तुम्ही सर्व योगाभ्यासी महात्मे आपल्या सर्वांच्या, पण काय असतं ना, देखोने भयचकित लोक, व्याघ्रसिंह भयानक, देखोने भयचकित लोक, तरी त्यांची पिल्ले निशंकतया पुढे खेळती. त्या न्यायानं आपला लेकरू म्हणून माझे वेडे वाकडे बोल आपण आपल्या पदरात घालून घ्यावे ही विनवणी आपल्या चरणी करतो. पण सगळे साधन जरी जीवनामध्ये केली तरी पण एका साधनाशिवाय साध्याची प्राप्ती नाही. ते साधन जगद्गुरु तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगामध्ये सांगितले. मनुष्याने कितीही थोर ज्ञान मिळवावं, कितीही योग करावा, कितीही कर्म करावं, सगळ्या गोष्टी कराव्या, पण एका साधनाशिवाय, एका भक्तीशिवाय जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होत नाही. मी अगदी विचारपूर्वक आणि संतांच्या प्रमाणानुसार ही गोष्ट बोलतो. त्या न्यायानं जगद्गुरु तुकोबरायांनी निश्चयात्मिका बुद्धीने सांगितलं. आजच्या अभंगामध्ये काय म्हणतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे, भाव ज्याचे काठी त्यासी लाभ उठा उठी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. असा हा सरळ सरळ अभंग, अगदी सोपा आहे, अगदी साधा आहे, पण अत्यंत गहन आहे. संत महंतांनी फार विचारपूर्वक ह्या नामस्मरणाची भक्ती आपल्याला दिली. लक्षात घ्या, समर्थांच्या सारखा साधू बैरागी इतकी वर्ष त्यांनी उपासना केली, जीवनातल्या जवळजवळ सर्व चांगल्या गोष्टी साध्य केल्या आणि सर्व प्राप्त करून सुद्धा समर्थांच्या सारखा महात्मा काय म्हणतो, नको शास्त्र अभ्यास विपत्ती मोठी, जडे गर्व ताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणवे आज पार, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर. थोडक्यात या साधनाशिवाय पूर्णता नाही. सगळं करावं पण हे केल्याशिवाय थांबू नये असं त्यातलं मर्म आहे. बरं का, त्या संबंधाने बोलायचं झालं तर एवढं सगळं आपल्या शास्त्र कथांच्या मध्ये, एवढं सगळं आपल्या पुराणांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये भगवत प्राप्तीचे अनेक 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 मार्ग सांगितले महाराज. तरी पण सर्व संता महंतांनी भक्तीचा डांगरा का पिटला बरं? भक्तीचं सर्वश्रेष्ठ काय? ज्ञान प्राप्त झालं तरी पण भक्तीच करावी लागते. योग मार्गाची सिद्धी झाली तरी पण भक्तीच करावी लागते. मी विचारपूर्वक बोलतो. कर्मानुष्ठानी असलं तरी पण भक्तीच करावी लागते. एवढं या भक्तीत काय? एवढं भक्तीमध्ये काय? नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारद महाराजांनी सांगितलं, साधु कर्म ज्ञान योगेभ्यो विधिकतरा फल रूपत्वात्. त्याचं कारण आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी अधिकार असतो. ज्ञानाला विशिष्ट अधिकारी लागतो, योगाला विशिष्ट अधिकारी लागतो, तुम्ही बोलता बोलता बोलून गेलो. कर्माला विशिष्ट अधिकारी लागतो, पण भक्तीचा अधिकारी कोण आहे महाराज? भक्तीचा अधिकारी मनुष्य देह ज्यांनी प्राप्त केला तो आहे. म्हणजे त्याला वेगळा असा काही
एज्युकेशनल अधिकार लागत नाही. आणि भक्तीचं सामर्थ्य केवढे आहे ते सुद्धा चिंतनात आणलं पाहिजे. अत्यंत महान ज्ञानाला सुद्धा त्याचं ज्ञान टिकवून ठेवण्याकरिता भक्ती पोषक आहे. महत् प्रयासाने योग्याने जी योगिक स्थिती प्राप्त केली त्या स्थितीवर जर त्याला अटल अशा प्रकारच्या वृत्तीने राहायचं असेल तर त्याला सोपं साधन केवळ आणि केवळ भक्ती. किती महान महान योगी प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे चित्ताच्या चांचल्यामुळे खाली आलेले आपण पाहतो. पण भक्त असणारा योगी किती थोर आहे पहा. अहो कितीही आपत्ती आली ना तरी पण भक्ती ही अशी गोष्ट आहे, त्या भक्तीने भगवंताला अशा प्रकारचं वश करून घेतलेलं आहे की ती भगवंताचं कर्तव्य आहे की याने जीवनामध्ये जे कमावलंय त्याच्यामधनं याला खाली उतरवता कामा नये. त्यामुळे हे परमसाधन. ज्ञानाला अधिकार आहे, योगाला अधिकार आहे, कर्माला अधिकार आहे, पण भक्तीचा अधिकारी कोण म्हणायचं? असोने संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाया. अहो प्रापंचिक संसारी भक्तीचा अधिकारी, मनुष्य रूप प्राप्त झालं भक्तीचा अधिकारी, फार काही वेगळा अधिकार लागत नाही. त्या भक्तीचं अत्यंत साधं सोपं स्वरूप काय तर ते अभंगात सांगितलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंताचं नाव कसं आहे? सत्य आहे. ते कसं आहे? साच आहे. आणि ते कसं आहे? खरं आहे. आता साधी सोपी गोष्ट सांगा. सत्य म्हणजे खरं, साच म्हणजे खरं, आणि खरं म्हणजे व्हॉट इज दिस? एकच गोष्ट दोनदा तीनदा म्हणण्याची काही गरज आहे? अहो शास्त्रात तर द्विरुक्ती अपराध सांगितलं. एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नये म्हणाले, तो अपराध आहे. मग संतांनी का केलं असं? त्याचं कारण आहे. त्याचं एक कारण आहे. मोठे कीर्तनकार गमतीने सांगतात, कितीही डोकं आपटलं, कितीही कळवळ्याने तळमळीने सांगितलं तरी पण एकदा सांगितलेलं आपल्याला समजत म्हणून काय सांगितलं, म्हणून तीनदा सांगितलं. हे झालं लौकिक कारण. पण एकेका शब्दामागे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या किती गहनता आहे. भगवंताचं नाम हे किती थोर आहे, किती श्रेष्ठ आहे. ते केवळ सत्य नाहीये, ते केवळ साच नाहीये, ते केवळ खरं नाहीये, तर ते सत्य, साच आहे आणि खरं आहे. सत्य या शब्दामागे स्वरूपतः सत्यता येते. साच या शब्दामागे अर्थतः सत्यता येते. आणि खरे या शब्दामागे फलतः सत्यता आहे. जगाच्या पाठीवर एकच जण सत्य आहे, त्याचं नाव काय? परमात्मा. त्याचं नाव ईश्वर. सत्य या म्हणण्यामध्ये ती स्वरूपतः सत्यता आहे. साच या म्हणण्यामध्ये काय आलं? अर्थतः सत्यता. भगवंताचं नाम जर आपण घेतलं, एकदा बेबीच्या देठापासून प्रभू रामचंद्रांच्या नामाचा उच्चार आपण केला तर त्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्या ठिकाणी प्रगट होतं. बरं का? वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि ते नाम जेव्हा परेपर्यंत जातं तेव्हा भगवत रूपता प्राप्त होते असं म्हणतात. आणि मग ती सायुज्यता वगैरे हा सगळा वेगळा विषय होईल, तरी पण सांगून ठेवतो. भगवान पतंजलींनी पातंजली योगसूत्रामध्ये असं सांगितलंय की तज्जपस तदर्थ भावनम. भगवंताचा जप कसा करावा? भगवंताच्या सामर्थ्याची भावना करून करावा, जेणेकरून त्याचं सामर्थ्य, त्याच्या सर्व गुणांचा संचार आपल्या अंतःकरणामध्ये होईल आणि तदाकारिता प्राप्त करण्याकरिता सुलभता प्राप्त होईल. नाम सोपं याच्यामुळे. अर्थतः सत्यता, साच या म्हणण्यामध्ये. आणि खरे म्हणण्यामध्ये काय? एकदा स्वरूपतः सत्यता झाली, त्यातून आपण पुढे गेलो. अर्थतः सत्यता झाली, त्यातूनही आपण पुढे गेलो. मग खरे शब्द म्हणण्यामागे फलतः सत्यता येते. नामस्मरण केल्याने फल काय प्राप्त होणार आहे? तर अणु रेण या थोकणा तुका आकाशा एवढा. सलोकता, समीपता, स्वरूपता सगळं प्राप्त होणार, त्यामध्ये काही बात नाही. पण
सायुज्य मुक्ती ज्याला आपण म्हटलं, तुका म्हणे मुक्ती परडिली नोवरी, त्या मुक्तीशी एकरूपता ज्याला आपण म्हटलं. हरिपाठामध्ये चारही प्रकारची मुक्ती आहे, पण नामस्मरण केल्याने सायुज्यता कशी प्राप्त होते बरं का? तेने वैकुंठ भुवनी घर गेले असं हरिपाठात एक वचन आलं. म्हणजे काय? सलोकता मुक्ती प्राप्त झाली. पण सर्वत्र वैकुंठ केले असेल, ज्या ठिकाणी दुःखाची अवस्थाच कुठली नाहीये ती अवस्था नामाने प्राप्त होते. म्हणून खरे हा शब्द आला. का? कारण त्यामागे फलतः सत्यता. भरला घनदाट हरी दिसे. आता हरी आणि माझ्यात काही फरकच नाही. श्रीमद भागवतामध्ये गोपी गीतामध्ये जेव्हा शरदाचं चांदण असं लख्ख पडलं, पौर्णिमेची ती रात्र, आणि सगळ्या गोपी भगवान श्रीकृष्णांचा वेणू ऐकल्यानंतर अशा धावत सुटल्या छानपैकी, तेव्हा जरा कृष्णाने सगळ्या गोपींच्या नंतर परीक्षा घेतली. कशाला आलात म्हणलं इथे? घरदार, नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला सोडून काय आहे का ती पद्धत? एवढ्या रात्री कुणी परपुरुषाजवळ येतं का? तेव्हा गोपी जरा चिडल्या. आणि भगवान श्रीकृष्णाने, आता याचं चिंतन जरा वेगळं आहे, पण भगवान श्रीकृष्णाने आणखी एक प्रश्न विचारला. एवढ्या रात्री एवढ्या रानावनात येता, तुम्हाला भीती वाटत नाही का? तेव्हा गोपींचं काय उत्तर आहे माहिती का? गोपी म्हणतात, भीती केव्हा वाटत असते? जेव्हा आपल्याशिवाय कोणी दुसरा आहे, आपल्यापेक्षा व्यतिरिक्त, आपल्यापेक्षा आपल्यावरती वार करणारा किंवा शत्रुत्व बुद्धी, असं काही नाहीच ना म्हणाल्या गोपी. गोपिका म्हणाल्या, कृष्णा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी दिसतच नाही, मग भय वाटण्याचं काही कारण आहे का? ही जी अवस्था आहे ना, ती नामस्मरणाने प्राप्त होते. त्याला म्हणायचं फलतः सत्यता. सत्य म्हणण्यामध्ये स्वरूपतः सत्यता, साच म्हणण्यामध्ये अर्थतः सत्यता, आणि खरे म्हणण्यामध्ये फलतः सत्यता. सत्य, साच, खरे नाम विठोबाचे बरे. त्यामुळे हे भगवान विठोबाचं जे नाव आहे ते बरं आहे म्हणाले. बरं शब्दाचा अर्थ काय माहिती का? हल्ली बरं शब्दाची मराठी भाषिकांनी व्हॅल्यू कमी केली. बरं शब्दाचा खरा अर्थ आनंद पर्यवसायी जी गोष्ट आहे त्याला बरं असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी बरं हा शब्द आला. बरे शब्द केव्हा? कीर्तन करायचं, कीर्तन कसं झालं? ह्या बरं झालं, ते बरं झालं वेगळं, आणि नाम विठोबाचे बरं वेगळं. जी गोष्ट त्रिकाला बाधित आहे, जी गोष्ट सर्वथा दुःख नाशक आहे, आणि जी गोष्ट आनंद पर्यवसायी आहे, त्या गोष्टीला बरं असं म्हणतात. ते भगवान विठोबाचं नाव, ते भगवान श्री विठ्ठलाचं नाव. विठोबा विठोबा आपण म्हणतो. विठोबा शब्दाचा अर्थ तरी काय नेमका? वीचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. फार रसाळ व्याख्या. ज्याच्याकरिता सर्व योग साधना करायची, ते सर्व परब्रह्म अत्यंत असं द्रवीभूत होऊन आलेले आहे आपल्या हातामध्ये, संतांनी आपल्या हातात दिले. वीचा केला ठोबा म्हणजे नेमकं काय? थोरल्या कीर्तनकारांनी आणि चिंतन करणाऱ्यांनी फार सुंदर व्याख्या सांगितली या प्रमाणाची. वीचा केला ठोबा म्हणजे नेमकं काय? कुठल्याही शब्दाच्या पाठीमागे वी हा उपसर्ग लागला, ते भेदाचं द्योतक जरी नसलं ना तरी पण तो भेदाचा सूचक असतो बरं का. विरुद्ध शब्द बघा, जरा भेद दिसतो ना, त्या भेदाचा ठोबा करणं म्हणजे नाश करणं. अर्थ काय झाला? त्याच्यातला भाव काय निघाला? जीव आणि शिव या दोघांमधल्या भेदाचा ज्या ठिकाणी ठोबा म्हणजे नाश होतो त्याला विठोबा म्हणतात. आणखी काय वेगळी काय? इतकं साधं सरळ सोपं आहे. आणि त्याचं सतत सतत नामस्मरण करणं म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपत आहे. आपल्याकडे सूत्रच आहे. असतो म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. या सगळ्यांनी बंधनं तुटतात म्हणाले. कशाचं बंधन? ज्ञानाचं बंधन तुटतं, अज्ञानाचं बंधन तुटतं, ज्ञानाच्या ज्ञानाचं तुटतं, अज्ञानाच्या अज्ञानाचं तुटतं, ज्ञानाच्या अज्ञानाचं तुटतं, आणि अज्ञानाच्या ज्ञानाचं तुटतं. आता एवढे सगळे बंधन सांगायला मला वेळ नाही, पण सगळ्या प्रकारची बंधनं जिथून तुटून जातात ज्याच्या नामस्मरणाने, ज्याच्या चिंतनाने, तो विठोबा. उभय लोकी कीर्ती जेणे, सर्वत्र कीर्ती पसरते. अर्थात
स्वतःचीच प्रसिद्धी आपल्याला करावं लागत नाही, ती आपोआप होते. समर्थ जसं म्हणतात ना, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आपोआप कीर्ती होते. उभयलोकी कीर्ती जेणे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. अनेक 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 प्रमाण आहेत, त्याच्यावरती विस्तृत चिंतन सुद्धा होऊ शकतं. पण हे सगळं करत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट गाठी असायला पाहिजे, ज्याचं नाव भाव असेल. भाव अंतःकरणामध्ये असल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत, कुठलीच गोष्ट साध्य होत. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. ज्याच्या ठिकाणी भाव, त्याला लगेच परमात्मा प्राप्त होतो. त्याच्या काही गोष्टी कमी पडलेल्या असल्या तरी बरं का. मला आमचे आफळे काका म्हणाले, जरा अजामेळाची कथा ऐकण्याची इच्छा आहे. अजामेळाचं काय झालं सांगा. त्या प्रकरणामध्ये श्रीमद भागवताचं प्रतिपाद्य असणारा आणि मला तर असं वाटतं की प्रारंभिक साधना करणाऱ्या सर्व साधकांच्या करिता अत्यंत उपयोगी असलेला एक श्लोक आला अजामेळाच्या प्रकरणामध्ये. परमात्म्याचं नाव कसं आहे, ते किती अद्भुत आहे, ते किती फलतः सत्यता प्रदान करणार आहे. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नामग्रहणम सर्वथा खबरम परम. किती थोरलंय भगवंताचं नाव, किती फॅसिलिटीज आहे तिथे, किती पर्याय आहे. भक्तीतल्या भक्तीत बरं का, भक्तीला पर्याय त्याच्यातली त्याच्यात आहे. कसा सांकेत्यम, एखाद्याला संकेत, हे रामा इकडे, राम शब्द उच्चारला, पुण्य झालं म्हणाले. आता वास्तविक पुण्य व्हावं या उद्देशाने आपण नाम घेतलं का नाही, तरी पण झालं का, कारण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने का होईना रामाचं नाव आपण घेतलं. पारिहास्य, परिहास करायचा, खिल्ली उडवायची एखाद्याची, ठीक आहे. स्तोभम हे नमे बाबा, अहो एवढंच काय म्हणाले, एखाद्याला शिवी जरी द्यायची असली आणि शिवीच्या निमित्ताने आपल्या तोंडून देवाचं नाव आलं तरी पण ते पुण्य देते. त्यामुळे एक जर कीर्तनकार म्हणाले शिवी द्यायची असली तरी हरामखोर देतं, म्हणजे ह गेलं खोर गेलं तर मध्ये राम उडतो, ते राम सुद्धा पुण्य देतं. जास्त याच्यावर चिंतन करायला नको. मी एका कीर्तनाला सांगितलं, नंतर मला विचारायलाच आले लोक कीर्तन झाल्यावर की अशा शिव्या काढून द्या, गमतीचा भाग सोडून द्या. पण परमात्म्याचं नाव किती श्रेष्ठ आहे. कसंही घेतलं, कसंही कधीही केव्हाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही काळी कोणत्याही वेळी जरी घेतलं, फक्त त्याच्यात प्रगती झाली पाहिजे. बरोबर, थोडंफार पुण्य संचय होतो, सगळं खरं आहे, पण त्याच्या एक एक स्टेप वरी आपण गेलो पाहिजे. म्हणजे पुण्याचं भांड असं हे करायचं, पुन्हा पाप करून त्याला छिद्र पाडायचं, मग म्हणायचं अरेच्या पुण्य कुठे गेलं, असं होत नसतं. म्हणजे ते पुन्हा नामापरात सुद्धा सांगितले 10. पण या सगळ्या गोष्टी अशा आहेत, तुम्हाला सांगतो, अंतःकरणामध्ये जर भाव असला ना, तर भक्ती अशी एक एक पायरीने वृद्धिंगत होत जाते. ती एका एका पायरीने आपल्या अंतःकरणामध्ये अशी प्रगट होत जाते. आणि ती पूर्णपणाने आपल्या हृदयात जर प्रगट व्हावी असं वाटत असेल, तर त्याला सर्वात मुख्य गोष्ट आपल्या सर्व संत परंपरेने, आपल्या सर्व वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी सांगितली, त्याला म्हणायचं भाव, श्रद्धा, विश्वास. याच्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही होत. टेक्निकल एखादी गोष्ट चुकली तरी चालेल, किती काय करता, माप किती आहे, तुम्ही करता किती प्रमाणात, किती वैभवाने ऐश्वर्याने करता, हा भाग पूर्णतया करून राहतो भक्तीमध्ये. तुमच्या अंतःकरणामध्ये हे सर्व करताना भाव काय, ही गोष्ट सगळ्यात मुख्य. ती भावाची एका एका पायरीने कशी वृद्धी होत जाते ते मला सांगायचे अजामेळाच्या कथेतनं. सुरुवातीला आता कथा तर सर्वांना माहिती आहे, पण अजामेळ आपल्या पुत्राच्या निमित्ताने नाम घेत होता, नारायणा ये, नारायणा ये, त्याचा तो पुत्र. म्हणजे संत सुद्धा कसे कृपाळू असतात, एक एक असा विषय निघत जातो, त्याच्यामुळे थांबायला लागतो. पण अत्यंत व्यभिचारी
वृत्तीने वागणारा हा अजामिळ, त्याच्या घरी संत आले एक दिवस. त्यावेळची ती बायको गरोदर होती आणि संतांना भोजन दिलं. आणि असं सांगितलं, म्हणाले आता संत भोजन झालं, म्हणाले आता संतांनी सांगितलं दक्षिणा द्या. भोजन झाल्यावर संतांना ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची पद्धत आहे आपल्याला. तो अजामिळ म्हणतो तुम्हाला मारून टाकलं नाही हीच तुमची दक्षिणा सांगितली. हे असलं प्रकरण झालं. पण ती बायको जरा श्रद्धाळू होती, म्हणाली नाही आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. काय द्यायचं, मागा तुम्ही मागाल ते. काही काही संत म्हणाले आत्ता जे तुला लेकरू होईल त्याचं नाव नारायण ठेव, बाकी काही नाही. काय कृपाळू वृत्ती असते हो संतांची. शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोक हितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवम जना न हेतुनान्यान पितारयंता. अकारण करुणा करणारे हे संत. विवेक चूडामणीमध्ये शिवकांत शंकराचार्यांनी सांगितलं नारायण नाव ठेवलं आणि सुदैवाने त्या नारायणावरती त्या पोरावरती अजामिळाच्या खूप भाव जडला, प्रीती जडली. त्याला ते लेकरू खूपच आवडायला लागलं. मग उठता बसता जेवता खाता पिता झोपता नारायणा ये नारायणा ये ना. अंतकाळ जवळ आला, ते यमदूत यमपाश सगळे पाहिले. हा भिला अजामिळ आणि भीतीपोटी म्हणा नारायणा मला वाचव, नारायणा मला वाचव. आता भाव कोणाचा होता, पुत्राचा. पण काय झालं, नारायण शब्द उच्चारला ना, यम दूत असे बांधून देऊ लागले. तितके विष्णुदूत आले, थांबा थांबा थांबा, हे आमचं आहे, ते तुमचं नाही. कसं काय नेता म्हणे यांना. यमदूतांनी सांगितलं आयुष्यभर पाप केले, आयुष्यभर व्यभिचार केला, आयुष्यभर महापाप केले, याला काय वैकुंठात न्यायचं तुम्हाला, काय याला स्वर्गात न्यायचं, बिलकुल अधिकारी नाही स्वर्ग वैकुंठात, कशाचाच अधिकारी नाही. याला आम्हाला बांधून देऊन द्या, जरा चांगलं अंधकूप अंधतामिस तामिस असल्या नरकांमध्ये पाठवते म्हणजे समजेल. विष्णुदूत म्हणाले असं चालणार नाही, अजिबात चालत नाही. काय झालं, काय शेवटच्या क्षणाला का होईना त्यांनी नारायणाचं नाव घेतलं. नारायणाचं नाव घेतलं पण देवाच्या भावनेने घेतलं का, म्हणाले यमदूत म्हणतात. देवाच्या भावनेने घेतलं का, नाही घेतलं. त्याच्या पोराचं नाव होतं. विष्णुदूतांनी प्रश्न विचारला, त्याच्या पोराच्या आधी नारायण हे नाव कोणाचं होतं. त्याच्या पोराच्या आधी देवाचं नाव होतं. मी सांगतो काय, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम. मग हळूहळू भावाची वृत्ती कशी झाली. हा सगळा विष्णुदूतांचा यमदूतांचा संवाद त्या अजामिळाने ऐकला. खडखड डोळे उघडले, गांभीर्य आले. विष्णुदूत रूपी संतांचा सहवास त्याला घडला. आणि तिथून पुढे यमदूतांच्या तावडीचं विष्णुदूतांनी त्याला सोडवलं. ही गोष्ट खरी जरी असली तरी पण काही काही जण म्हणतात बघा एकदा नाव घेतलं अजामिळाला मुक्ती मिळाली. एवढा सोपा कारभार नाही महाराष्ट्र. भागवतामध्ये नीट वाचलं पाहिजे. तिथून पुढे 12 वर्ष अजामिळाने तपश्चर्या केली. अशा प्रकारे हळूहळू हळूहळू भावाची वृद्धिंगती होत गेली. सांकेत्यम या भावाने नाव घेतल्यापासून आता एवढा भाव दृढ झाला, एवढी भक्ती दृढ झाली की 12 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर स्वतः भगवान नारायण विमान घेऊन त्याला न्यायला. हा अधिकार नामाने प्राप्त. म्हणजे आहे त्या स्थितीतून वर नेणं भक्ती करते सोपेपणाने. जी स्थिती चांगली प्राप्त केली आहे त्या स्थितीवरती टिकवून ठेवणं ही सुद्धा भक्ती करते. आणि त्या स्थितीमध्ये समाधानी ठेवण्याचं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये. म्हणजे पर्यायी साधकाला सुद्धा भक्ती उपयोगी आहे. उपयोगी म्हटल्यापेक्षा कंपल्सरी आहे. ज्ञानाला सुद्धा ती कंपल्सरी, योग्याला सुद्धा ती कंपल्सरी. अंतःकरणामध्ये भाव तशा प्रकारचा हवा. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. चटकन लाभ होतो, लगेच रिझल्ट मिळतो. तुका म्हणे भोळा जिंकू. अनेक बारकावे आहेत बरं का याच्यातले, मला वेळेअभावी सांगणं शक्य नाही. पण वर्णन बघा किती छान करतात तुकोबारा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतो भोळा बाबडा बावळट, असं नाही. भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट असा होतो. बरं, कळी काळाला जिंकणारा भाबडा असू शकतो का मला सांगा.
त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादजी. सगळं केलं, नारायण नारायण नाव घेतलं. हिरण्यकश्यप जगातला फार मोठा लेफ्टिस्ट होता, त्याच्यामुळे त्याने त्याला उकळत्या तेलात टाकलं, कुठं डोंगरावरून फेकूनच दिलं, कुठे समुद्रात फेकून दिलं. एवढं सगळं झालं, पण नारायणाच्या नामाच्या बळावर प्रल्हादांचा अधिकार पाहणं. साधन खर्चटलं सुद्धा नाही प्रल्हादांना, साधन खर्चटलं सुद्धा नाही. मागे पुढे उभा आहे सांभाळीता आलिया आघात निवाराया. भगवंतानी जे व्रत घेतले ना, पण कळी काळाला नामस्मरणावरती जिंकणारा, नामस्मरणाच्या बळावरती जिंकणारा हा भक्त प्रल्हाद कसा भोळा आहे पहा, कसा निष्कपट आहे पहा. जेव्हा नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूचं उदर विदीर्ण वगैरे केलं, लाल बुंद झाले होते, अक्षरशः कोणाची यायची हिंमत नव्हती समोर. इंद्राला सांगितलं, वरुणाला सांगितलं, नारदांना सांगितलं. मग नारद म्हणाले लक्ष्मी मातेला सांगा. लक्ष्मी मातेला पाहिल्यानंतर नारायण जरा शांत होते. मग लक्ष्मी माता म्हणाले आता मी जाते. कसे शांत होत नाही, समोर गेले, एवढं विकराळ रूप पाहिलं नको बाबा म्हणली, कशाला जायचं. प्रेमाने चापट बिपट मारली तर कोण कोणाला सांभाळलं. हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादजींना समोर आले, आणि प्रल्हादाला समोर पाहिल्यानंतर नृसिंह भगवंताचा सगळा तो क्रोध असा गळून पडला. डोळ्यावाट्या सुद्धा व्हायला लागल्या. पण नृसिंहाचं रूप बोलता येत नाही, म्हणून प्रेमाने प्रल्हादजींना मांडीवरती घेतलं आणि चाटायला लागले. काय देव बोळा, काय देव भक्ताला वश होतो. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर प्रल्हादजींना भगवान म्हणाले काहीतरी मागा. भक्त प्रल्हादजी म्हणाले काही मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे, आम्ही काही मागणार नाही. दुसऱ्यांदा म्हणाले काहीतरी मागा. म्हणाले असं करा देवा, कोणालाच काही मागणार नाही असं मनच मला देऊन टाका. काय ग्रेट मागणे आहे, कोणालाच काही मागणार नाही असं मन मला देऊन टाका. पहिल्यांदा नको म्हणले, दुसऱ्यांदा फार उच्च स्तराचं मागणं मागितलं, तरी पण नृसिंह भगवान म्हणाले काहीतरी मागा, काहीतरी मागा, मी तुला देतो ना, तुम्ही जे म्हणाल ते द्यायला मी तयार. तेव्हा भक्त प्रल्हादजींनी एक मागणं मागितलं. म्हणजे फार नाही सुद्धा म्हणता येत नाही बरं का, तिथे सुद्धा अहंकार आला असता. देव म्हणतात पण मी मागत नाही, बघा मी किती निष्काम आहे, असं नसतं. ते फ्लेक्झिबल राहावं लागतं परिस्थितीनुसार. पण प्रल्हादजी विचार करताना देव एवढा आग्रह करतायत तर काहीतरी मागितलं पाहिजे, काहीतरी मागितलं पाहिजे. पण काय विचारपूर्वक मागणं मागितलं. मला प्रल्हादजींचं भोळेपट सांगायचं, निष्कपट वृत्ती त्यांची सांगायची. काय म्हणतात भक्त प्रल्हादजी, भगवंता माझ्या वडिलांनी आपला फार मोठा अपराध केला, खूप मोठा अपराध केला. अगदी तुमचं नाव माझ्या मुखातून ऐकलं तरी पण त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला जायचे. क्षमा करावा असा तो अपराध नव्हेच. उकळत्या तेलात टाकलं, समुद्रामध्ये फेकून दिलं, कडेलोट केली, एवढं सगळं होऊन सुद्धा म्हणजे प्रल्हादजींना त्यांच्या वडिलांचा एवढा भयंकर अनुभव आला, तरी पण प्रल्हादजी काय मागतात, त्यांचा अपराध अक्षम्य जरी असला तरी भगवंता हे नृसिंह भगवान माझ्या वडिलांची अधोगती होऊ देऊ नका, त्यांना सद्गती द्या. ह्याला म्हणायचं भोळेपण, ह्याला म्हणायचं निष्कपट वृत्ती. किती जरी माझ्यावरती अनन्वित अत्याचार छळ माझा जरी केला असला ना, तरी पण भोळेपणा कसा असतो तो असा प्रल्हादजींसारखा, तो ज्ञानोबा सारखा. ज्या समाजाने त्यांचा अत्यंत अनन्वित छळ केला, त्याच समाजाच्या अभिष्टाकरिता, अभ्युदयाकरिता आणि आत्यंतिक कल्याणाकरिता पसायदानामध्ये मांडताना ज्ञानोबाराय काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय काय अद्भुत आहे हे सगळं. नामस्मरण काय करतं ते हे सगळं देतात. ते कसं करतं, कशा प्रकारे आपल्या अंतःकरणात भोळेपणा येतो, कशा प्रकारे आपले सर्व पाप नष्ट होतात, कशा प्रकारे शब्दवादी षटक आपल्याला प्राप्त होतं, कशा प्रकारे साधन चतुष्टय संपत्तीने आपण भक्तीनेच संपन्न होतो, हा सगळा विस्तृत चिंतनाचा विषय आहे. पण उत्तर रंगामध्ये त्या अर्थाची कथा आपण पाहूया. एक साधा अभंगाचा भावार्थ बघण्याचा पूर्वरंगामध्ये आपण प्रयत्न केला. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती